जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये असलेल्या आदिवासी बारोद तांबे गटामध्ये सुनीता बोराडे यांनी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे, परंतु त्यांचा पक्ष निवडणुकीसंदर्भात अद्याप अंतिम झालेला नाही। सध्या त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षामध्ये आहेत, परंतु त्यांनी वारकरी बांधवांचा घेतलेल्या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हजेरी पाहता बहुधा त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे। विशेष म्हणजे देवराम लांडे, माई लांडे, अमोल लांडे हे सुद्धा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे। जर देवराम लांडे, अमोल लांडे, माई लांडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तर सुनीता बोराडे अपक्ष किंवा इतर कुठल्याही पक्षाकडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवू शकतात। सध्या तरी सुनीता बोराडे यांनी मतदारसंघामध्ये हा घेतलेला वारकऱ्यांचा मोठा मेळावा लोकांसाठी लक्षवेधी ठरत आहे। सुनीता बोराडे आणि माई लांडे ह्या दोघींचा सामना ह्या मतदारसंघामध्ये चांगला रंगू शकतो। देवराम लांडे यांनी देखील ह्या मतदारसंघामध्ये चांगलं काम केलेलं आहे। त्याचबरोबर सुनीता बोराडे यांनी गेल्या 5 वर्षामध्ये ह्या मतदारसंघात सगळ्याच गावांना भेटी देऊन विविध प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे। विशेष म्हणजे सुनीता बोराडे यांना दत्ता गावारी व इतर कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळू शकतो। अर्थात सुनीता बोराडे निवडणूक नेमके कोणत्या पक्षाकडून लढतात हे सुद्धा महत्त्वाचं ठरत आहे। देवराम लांडे व त्यांचं कुटुंब जर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलं तर सुनीता बोराडे अपक्ष किंवा इतर पक्षाकडून निवडणूक लढू शकतात। देवराम लांडे व त्यांचं कुटुंबीय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहे, परंतु अजिंक्य घोलप यांनी देवराम लांडे यांच्या वाढदिवसादरम्यान झालेल्या प्रकरणासंदर्भात केलेली जहरी टीका त्यांच्या कुटुंबियांना व इतर कार्यकर्त्यांना आवडलेली नाही। त्यामुळे पंचायत समितीला अजिंक्य घोलप यांच्या पत्नीला उमेदवारी दिली जाऊ नये अशी मागणी देवराम लांडे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची आहे। तथापि देवराम लांडे, माई लांडे व अमोल लांडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचं असेल तर आम्ही जो उमेदवार देऊ त्याच्यासोबत तुम्हाला काम करावे लागेल अशी सक्त सूचना माजी आमदार अतुल बेनके यांनी लांडे यांच्या कुटुंबियांना दिली आहे। माजी आमदार अतुल बेनके यांची अट लांडे कुटुंबाने मान्य केली, म्हणजेच अजिंक्य घोलप यांच्या पत्नीला पंचायत समितीसाठी निवडणुकीस मुभा दिली तर देवराम लांडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊ शकतात। सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी देवराम लांडे कुटुंब सुनीताताई बोराडे यांचे रस्सीखेच पाहायला मिळते। दोन्हीपैकी एक जण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार हे मात्र निश्चित आहे। या मतदारसंघामध्ये निवडणूक चुरशीशी पाहायला मिळणार आहे। तथापि देवराम लांडे यांचं ह्या मतदारसंघामध्ये चांगलं काम असल्यामुळे माई लांडे यांना ही निवडणूक सोपी जाईल असा दावा कार्यकर्ते करीत आहेत। तथापि सुनीताताई बोराडे यांना अनेक अदृश्य हातांची मदत होणार असल्यामुळे सुनीता बोराडे सहज विजयी होऊ शकतात असा दावा बोराडे समर्थक करीत आहेत। पाहूया घोडं मैदान जवळ आहे, माई लांडे विजयी होत आहेत की सुनीता बोराडे। त्याचबरोबर माई लांडे, देवराम लांडे, अमोल लांडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत आहेत की सुनीता बोराडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होतोय। थोड्याच दिवसामध्ये चित्र स्पष्ट होणार आहे, परंतु एक निश्चित माई लांडे आणि सुनीता बोराडे यांचा बारोद तांबे गटामध्ये सामना चांगल्या प्रकारे रंगू शकतो। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, बारव। सुनीताताई उभ्या राहिलेल्या आहेत, त्या ठिकाणी सुनीताताई उभ्या राहिलेल्या आहेत आणि सर्व वारकऱ्यांची सेवा करतात, समाजाची सेवा करतात आणि यापुढेही त्यांना समाजाची सेवा करायला भगवंत मोठी संधी देत आहे। ही सर्वांनी नोंद घ्यायची। बघा, ज्या राजकारणात परमार्थाची जोड आहे ते राजकारण पुढे जातं। बघा, देवाला सुद्धा परमार्थाची बघा, राम केला ब्रह्मज्ञानी वचिष्ठ मुनी तारक
कृष्ण गुरु संदीपन पूर्ण ब्रह्म दावले तुका म्हणे सद्गुरु सेवा सकळ देवा वरिष्ठ. ज्या राजकारणात असू कशातही परमार्थाची संगत असेल तो माणूस पुढे जातो, ही सर्वांनी नोंद घ्यायची. म्हणून परमार्थ्यांना तुच्छ मानणारे किंवा नाव ठेवणारे यांच्या मागे कधीच जायचं नाही. आपण सर्वांनी जे देवाला मानतात, वारकऱ्यांना मानतात, यांच्याच मागे राहायचं. आणि मी ही गवाही देतो की सुनीताताई अखंड बहुमताने विजय होणार आहे. बहुमताने आपण विजय करणारच आहे. पण लीड यायला पाहिजे, वजन एवढं झालं पाहिजे की कागद किती हलवला तरी उडला नाही पाहिजे. ही सर्वांनी नोंद घ्यायची आणि सुनीताताईंना भरभरून मतदान करायचं आणि आपल्या मावळ पट्ट्याचा विकास करायचा, ही विनंती आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.